मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 190हून अधिक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र रमेश बारसकर यांच्यावरतीच फक्त त्यांच्यावरती अर्जावरती आक्षेप घेण्यात आला होता. काल त्यांच्या घेतलेल्या आक्षेपावरती न्यायालय देखील तो गेला होता. न्यायालयाने देखील कशा प्रकारे साहेब युक्तिवाद घेण्यात आला आणि तो अर्ज देखील कशा पद्धतीने फेटाळला गेलाय. या ठिकाणी आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे 186 लोकांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यामध्ये एकमेव रमेश बारसकर यांचा अर्ज बाद झाला पाहिजे. रमेश बारसकर जनतेतून पराजित होत नाही. सलग 3 वेळा निवडून आलेला आहे. जनतेचा पाठिंबा आहे. रमेश बारसकर यांची भीती त्यांना नाही, पण रमेश बारसकरांच्या पाठीमागं आशीर्वाद असणाऱ्या प्रभाग क्रमांक 3च्या जनतेची त्यांना भीती आहे. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतला होता आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला. अशी गोष्ट सांगितली गेली की आता रमेश बारसकर यांचा अर्ज बाद होतो, आता बारसकरांना निवडणूक लढवता येत नाही. अशा प्रकारे मोहोळमध्ये अफव्याचा पेव फुटला गेला. त्यांचा हरकत फेटाळून लावली. परत कोर्टामध्ये गेले. न्यायालयामध्ये त्या ठिकाणी न्यायालयाने देखील न्याय दिला आणि अर्ज वैध ठरवला. पण न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये या मोहोळ शहरामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला. अफवा उठवल्या गेल्या. लोकांची दिशाभूल केली गेली. आणि हे आजच या ठिकाणी असं करतात असं नाही. मागील 25-30 वर्षामध्ये लोकांची दिशाभूलच या लोकांनी केलेली आहे. दाखवलं वेगळं आणि केलं वेगळं. आणि लोकांना या ठिकाणी संभ्रमात ठेवून आपापली या ठिकाणी गोदडी भरून घेण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. नाहीतर मागील 30 वर्षामध्ये त्यांना एकदा हे आमदाराचं परिवर्तन करता आलं नाही. पण रमेश बारसकर, उमेश पाटील असतील, चरणराज चौरे असतील यांनी त्यांच्या विरोधामध्ये पहिल्यांदाच भूमिका घेतली अनगरकराच्या आणि आमदारकीला यश मिळवलं. पण तुम्हाला 5 वेळा यश मिळवता आलं नाही. हे कशामुळं? तर तुम्ही लोकांना या ठिकाणी दिशाभूल करताव, दाखवता एक आणि करताव एक. त्यामुळं 2दा आपण तोंडावर पडलेला आहे. येणाऱ्या 3 तारखेला मोहोळ शहरातली जनता अजून एकदा आपल्याला तोंडावर पाडल आणि हॅट्रिक करल असं मला सांगायचं आहे. खरं तर आम्ही पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून मोहोळ शहरातील अनेक नेते भाजपमध्ये येत आहेत. मात्र निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवरती दिग्गज नेते, भाजपचेच नेते, काही दिग्गज नेते आपल्या शिवसेना पक्षामध्ये येत आहेत. काय सांगाल? लोकांना निवडणूक लक्षामध्ये आलेले आहे की निवडणुकीमध्ये सोबर शांत लोकांच्या कामाला कोण येणार आहे. कुठलीही अडीअडचण असेल तर त्या ठिकाणी आम्ही धावून जातो. कुणीही कामं घेऊन आलेलं असेल तर त्यांच्या कामाची सोडवणूक कशी होईल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करतो. उदाहरणार्थ मोहोळ शहरातल्या 255 टपरीधारकांना या ठिकाणी उतारी त्यांच्या हक्काचे दिलेले आहेत. यांच्या हातामध्ये, दोघांच्या बी हातामध्ये, उबाटाच्या बी हातामध्ये आणि या भाजपमध्ये गेलेल्या अनगरकरांच्या हातामध्ये एवढ्या वर्ष सत्ता होती. त्यांना कधीही हे सुचलं नाही किंवा कधीही त्यांनी त्यांचं दानत्व दाखवलं नाही. यांना मागच करता आलं असतं. रमेश बारसकर 2.5 वर्ष नगराध्यक्ष झाला आणि 255 टपरीधारकांना या ठिकाणी उतरली. रहिवाशी दाखला असेल, व्यवसायाचा दाखला असेल, असे अनेक दाखलं सुलभतेने आला. अर्ज न घेता सुद्धा अनेकांना दाखलं दिलेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य की घरकुलची माहिती असेल, घरकुलचे फॉर्म आम्ही घरात जाऊन वाटले. त्यावेळेला 2000 घरकुल ह्या मोहोळ शहरामध्ये मंजूर झाले. याच्या आधी कधीच नाही. सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपल्या मोहोळ शहराचं रेकॉर्ड आहे. जास्तीत जास्त घरकुल मंजूर करणारा कुठली नगरपालिका आहे तर मोहोळ आहे. आणि ते सर्व लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं. शौचालय आम्ही लोकांना या ठिकाणी दिले. पाण्याच्या टाक्या या ठिकाणी बांधून पाण्याची स्टोरेज क्षमता आम्ही या ठिकाणी वाढवली. मुख्य रस्त्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवला. आता एस-टी स्टँडचा प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवला आमदारकी बदल होऊन 1 वर्ष झाल्यानंतर. दुसरा क्रीडा संकुलाला 15 एकर जागेचा प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवला. येणाऱ्या काळामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न असेल, एस-टी बस डिपोचा प्रश्न असेल, व्यापारी संकुलनाचा प्रश्न असेल, या ठिकाणी शैक्षणिक संस्थेचा प्रश्न असेल, हे सर्व आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी या ठिकाणी मोहोळच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं मोहोळ शहराला विकासाच्या दृष्टीनं नेण्याचं काम,
दूरदृष्टीनं पुढं नेण्याचं काम, नागनाथ महाराजाची यात्रा असेल त्या यात्रेचं नियोजन किंवा तिथं आपल्याला कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट करायची आहे त्याचासुद्धा आराखडा आम्ही या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी मुस्लिम समाजाचं दैवत असलेलं महबूब सुबानी दर्गा याच्यासाठी आम्ही शोभीकरण करण्यासाठी कोटी रुपये खर्च करण्याचा आम्ही या ठिकाणी आमच्या वचननाम्यामध्ये घेतलेला आहे. शादीखाना, गोरगरिबांची लग्न एकदम स्वस्त झाली पाहिजे, 2-5 हजार रुपयात त्यांची लग्न या ठिकाणी झाली पाहिजे, अशा पद्धतीनं महाराष्ट्राला हेवा वाटेल अशा पद्धतीनं आम्ही शादीखाना देखील या ठिकाणी करणार आहोत. असे अनेक या ठिकाणी ज्यांना उतारे दिलेले आहेत त्यांचं बांधकाम परवाने देऊन त्यांना लोकांनी लोन दिलं पाहिजे, बँकांनी लोन दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं शाश्वत व्यवसाय करण्यासाठी आमची ताकद व्यापाऱ्याच्या पाठीशी आम्ही उभा करणार आहे. महिलांना उद्योग, या ठिकाणी महिलांच्या हाताला काम मिळलं पाहिजे म्हणून माझ्या स्वतःची 2 गुंठे जागा 20 लाख रुपये किमतीची जागा मोफत नगरपालिकेला दिली आणि 56 लाख रुपये किमतीची इमारत या ठिकाणी ऑफिसच्या पाठीमागं उभा केलेली आहे. आपण त्या ठिकाणी त्या इमारतीचा फोटो काढून शूटिंग काढून घेऊ शकता. त्याच्या माध्यमातून हजारो महिलांना उद्योग मिळेल, स्टायफंड मिळेल, लोन मिळेल. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आपण वेगवेगळ्या या ठिकाणी संस्था आणल्या तर युवकांना देखील काम मिळेल. फॅसिलिटी वेगवेगळ्या ह्याच्यात देण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जे काय लागेल ते करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. प्रत्येक चौकाचं नामकरण व्यवस्थित करून चौकाची शोभा वाढवली अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या मोहोळ शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा आम्ही ठरवलेला आहे. खरंच आता आम्ही पाहतो की गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आपल्या ऑफिसमध्ये भेटतात, सायकल देखील आपण भेट देणार आहात. ते सायकल कशा पद्धतीचं आहे आणि किती सायकलचं आपण मोफत वाटप करणार आहात? या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑफिसला येतात आणि आम्ही निवडणूक लागायच्या आधी जे विद्यार्थी आहेत, म्हणजे हे निवडणूक आहे म्हणून नाही, निवडणुकीच्या आधी आमचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम असून महिलांना आम्ही त्या ठिकाणी सन्मान देतो. दहीहंडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं मुंबई शहरामध्ये होतो त्याच पद्धतीनं मोहोळ शहरामध्ये आपण करतो. सगळ्या युवकांना त्या ठिकाणी सहभाग घेतो, युवकांना आनंद वाटतो. शक्तीदेवीची मिरवणूक असेल, नागनाथ महाराजाची यात्रा असेल, या सगळ्यामध्ये आमची भूमिका वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करण्याची असती, सहकार्य करण्याची असती. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला करोनासारखी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या करोनासारख्या भयानक परिस्थितीमध्ये रमेश बारसकरकडे पैसे नसताना स्वतःच्या घरचं सोनं गहाण ठेवलं. लोक अडचणीत आहेत, जनता अडचणीत, आपण त्यांना मदत केली पाहिजे ही भावना मनाशी बाळगून आम्ही लोकांना माझ्या ताकदीनं मदत करण्याचा प्रयत्न केला. अनेक जणांकडे साखर कारखाने आहेत, एवढी मोठी इस्टेट आहे, त्यांनी कधी इथल्या लोकांना मदत केली नाही, पण आम्ही आमच्या परीनं त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी सायकल आम्ही 1000 सायकली या ठिकाणी वाटप करणार आहे. पण त्याला आम्हाला आचारसंहिताची नियमभंग करायचा नाही म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये निवडणूक संपल्यानंतर ज्या काही विद्यार्थ्यांनी आमच्याकडे सायकली मागणी केलेल्या आहे त्यांना सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सायकल देण्याचा प्रयत्न करणार. मोहोळ निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये आता चौरंगी पंचरंगी दिसते, पण खरी लढत शिवसेना आणि भाजपमध्येच दिसून येते अशी देखील चर्चा मोहोळ शहरामध्ये होत आहे. खरं आहे, हे रास्ता आहे. सुरुवातीला असं वाटलं गेलं की ही तिरंगी लढत आहे, भाजप शिवसेना धनुष्यबाण आणि शिवसेना मशाल अशी लढत आहे असं लोकांना वाटत होतं. पण शिवसेना मशाल ही स्पर्धेतून बाहेर फेकली गेली. त्यांना प्रभाग क्रमांक 4 मध्ये उमेदवार देखील मिळाला नाही. दुसरा उमेदवार मिळाला ते तुतारीनं नाकारलेला मशालीनं स्वीकारला. म्हणजे त्यांना 20च्या 20 जागेवर उमेदवार उभा करू शकले नाही. आमची पार्टी पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक लढवत असताना 20च्या 20 जागेवर आणि नगराध्यक्ष 20+1 21 अतिशय चांगल्या पद्धतीनं ताकदीचे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत. लोकात मिसळणारे आम्हाला उमेदवार मिळाले आहेत. लोकांची कामाची सोडवणूक करणारे आम्हाला उमेदवार मिळालेले आहेत. त्यामुळं आमची लढत आनगरकर भाजपच्या विरोधात आहे. भाजपमधले जुन्या भाजपचे देखील काही सहकारी मित्र आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. माजी जिल्हा परिषद सदस्य शुभांगीताई क्षीरसागर असतील, सोमेश बनसोडे असतील, असे अनेक नावं आपल्याला सांगता येतील. एवढ्या सगळ्या लोकांनी भाजपमधनं प्रवेश या ठिकाणी धनुष्यबाणामध्ये केलेला आहे. कारण हे भाजप पक्ष हायजॅक करण्याचं काम आनगरकरांनी या ठिकाणी केलेलं आहे. आता तर निवडणूक आहे, निवडणूक झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्याला
या ठिकाणी अनगरकर या ठिकाणी अनगरला सातत्यानं बोलवून जो माझ्याकडे येतो, जो मला चाड्या सांगतो, जो लोकांची मला माहिती देतो, जो माझं मांडलिक तत्व स्वीकारतो, अशा लोकांनाच खऱ्या अर्थानं ते पदावर ठेवणार आहेत. जे स्वाभिमानी मोहोळकर आहेत, जे स्वाभिमानी लढवा आहे, जे स्वाभिमानी बाणा आहे, अशा लोकांना ते जवळ करत नाहीत. आणि ह्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी, मग महेश सोनी असतील, महेश सोनीनं भाजप रुजवली, त्यांना अपक्ष फॉर्म भरावा लागला. अविनाश पांढरे यांनी भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केला, त्यांना अपक्ष फॉर्म भरावा लागला. मनोज ठोंबरे भाजपचं काम करणारा, त्याला अपक्ष फॉर्म भरावा लागला. अशी कित्येक नावं या ठिकाणी सांगता येतील. त्यांना अपक्ष फॉर्म भरावं लागलं आणि भाजपनं 20च्या 20 अनगर भाजप अशा पद्धतीने उमेदवार. नक्कीच त्यांच्यावर अन्याय झाला. ज्या वेळेला सत्तेमध्ये भाजप नसताना आणि अनेकांचं रोष पत्करला, भाजपसाठी काम केलं, भाजप वाढवलं, आणि ज्या वेळेला भाजप केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तेत आलेले असताना ह्यांना कुठंतरी संधी मिळते असं वाटत असताना अनगरकरांनी भाजप पक्ष हायजॅक केला आणि जुन्या भाजपच्या कार्यकर्त्याला बाजूला फेकलं. मी त्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून आव्हान करतो, तुमचं उपद्रव्य मूल्य दाखवायचं असेल तर तुम्ही अनगरकरांचा पराजय केला पाहिजे. आणि अनगरकरांचा पराजय या मोहोळमध्ये आत्ता निवडणुकीमध्ये फक्त धनुष्यबाणच करू शकतो. म्हणून आपली शक्ती आमच्या पाठीशी आपण उभा केली पाहिजे, तर आणि तरच तुमच्या कार्याचं मोजमाप होणार आहे, नाहीतर तुम्हाला फरफटत जावं लागणार आहे.